महा-टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिक्षण मंत्र्यांचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे फाडून निषेध करण्यात आले। दादा भुसे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। दादा भुसे मुर्दाबाद। या निवेदनावर कारवाई नाही झाली तर संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अधिक तीव्रतेने होईल असा इशारा या ठिकाणी देतो। युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या सरकारनं ही शिक्षणाची व्यवस्था पायदुळी तुडवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। एकीकडे विद्यार्थ्यांचं स्वप्न तर चक्काचूर झालेलंच आहे, यानंतर आता शिक्षकांचं देखील स्वप्न चक्काचूर करण्याचं काम हे सरकार करत आहे। मला या सरकारला विचारायचं आहे, तुमच्याकडे आमदार फुटतात, खासदार फुटतात, पक्ष फुटतो, एवढ्यावर न थांबता आता तुम्ही विद्यार्थ्यांचे पेपर आणि शिक्षकांचे पण पेपर फोडू लागलात। मग तुम्हाला या देशामध्ये नेमकं काय करायचं आहे? या लोकशाहीच्या राज्यामध्ये तुम्ही अक्षरशः हुकुमशाही चालवलेली आहे। म्हणूनच या सरकारचा आम्ही या ठिकाणी जळजळीत निषेध करत आहोत। तसेच राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था लागू करण्याची मागणी करत अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला। DYFI महाराष्ट्राने आज आणि काल 1 आणि 2 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर दादा भुसे यांनी तात्काळ राजीनामा जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा मागण्यांसाठी सर्वत्र निवेदन देत आहेत। आज या ठिकाणी आम्ही कलेक्टर माध्यमातून मागणी केली की दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन या टीईटी पेपरची राजीनामा द्यावा आणि ती शिक्षण व्यवस्था बळकट करावी अशी मागणी या ठिकाणी केली। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आले। आंदोलनात बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अमित मंचले, अभिजित निकंबे, राधा गोपाळ बंडी आणि विलास कमलापुरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले।